श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. नमस्कार. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर आपण भक्तांना आलेले गुरुमाऊलींचे विविध अनुभव ऐकत असतो. ते जर आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, अनुभव इतरांना शेअर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये पाठवा. चला तर मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूयात. श्री गजानन जय गजानन. नमस्कार. आज आपण अनुभव ऐकणार आहोत मनमाड येथील स्वातीताई मुळे यांचा. त्या असं म्हणतात, साधारण 3 वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आहे. घरातील कटकटी, अशांत वातावरण यामुळे मला थोडा मानसिक त्रास सुरू झाला होता. कशातच मन लागत नव्हते, जगण्याची इच्छाच राहिली नव्हती. अशात घरच्यांनी सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट सुरू केली. त्या गोळ्यांनी मी दिवसभर गुंगीत असायचे. कंटाळा आला होता जीवनाचा, पण माझ्या मुलांचं कोण करेल म्हणून कसे तरी दिवस ढकलत होते. अशातच माझा भाऊ रक्षाबंधनासाठी माझ्याकडे आला. आम्ही सर्व भाऊ बहीण महाराजांच्या सेवेत आहोत. त्याने माझी अवस्था बघितली आणि म्हणाला की तू गजानन महाराजांच्या पोथीतला गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरू ते हा अभंग शेगावला जाऊन तिथे पारायण हॉलमध्ये बसून म्हण. कारण पोथीत दिले आहे, असल्यास रोग तो जाई, वासना सर्व पुरतीलही, तुम्ही बसून क्षेत्र शेगावी, स्तोत्राची प्रचिती पहावी, ही दंतकथा ना लवलाही, या गजाननाची ग्वाही. आणि खरोखर मला याची प्रचिती आली. त्याच्या तोंडून प्रत्यक्ष महाराजांनी मला सल्ला दिला होता. खरंच मग मी शेगावला जाऊन ती उपासना करण्याचे ठरवले. शेगावला मी एकटीच निघाले. घरचे सर्व लोक म्हणाले, गोळ्या औषधं सुरू आहेत, एकटी जाऊ नको. पण मी मनाचा निर्धारच केला होता. ठरल्याप्रमाणे मी शेगावला पोहोचले आणि मी वरील भजन 24 तास एकासनी म्हणजेच एका ठिकाणी बसून म्हणायचे असे ठरवले होते. त्याप्रमाणे सकाळी 11 वाजता मी संकल्प करून म्हणावयास सुरुवात केली. त्या दिवशी औषध गोळ्या काहीच घेतल्या नाहीत. सुरुवातीला 2-3 तास मला थोडं कठीण गेलं. थोडी झोपही येत होती. पण नंतर जसं जसं मी म्हणत गेले तसं तसं मला हलकं वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत म्हणायचं होतं. म्हणता म्हणता कधी मन रमलं ते कळलंच नाही. आदल्या दिवशी 11 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत पूर्ण 24 तास मी एका जागेवर बसून होते. ह्या 24 तासात मी एकदाही नित्यकर्मासाठी सुद्धा उठले नाही. पूर्ण एका जागी बसून होते. एरवी मी घरी दिवसभर झोपून असायची, पण कोठून आली एवढी शक्ती? त्यानंतर मी खूप ढसाढसा रडले. हे सर्व झाल्यावर मी आंघोळ केली, प्रसाद घेतला. तोपर्यंत 1 वाजला होता. एकटी असल्यामुळे रूम पण घेतली नव्हती. परतीची गाडी संध्याकाळी 6 वाजता होती. मग मनात आले की तोपर्यंत एक पारायण होऊन जाईल, म्हणून पारायण हॉलमध्ये जाऊन परत पारायणाला बसले. 19वा अध्याय सुरू असताना पांढरा पायजमा, शर्ट, टोपी घातलेले एक गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. वय अंदाजे 60 ते 65 वर्षापर्यंत असेल. मला म्हणाले की मी कालपासून तुला इथे बघतो आहे. तब्येत ठीक नाही का? तुझ्या पायावर सूज पण आली आहे. असं म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ असलेली पाण्याची बाटली मला दिली आणि हे पी असं सांगितलं. मी त्या पाण्याचा घोट घेतला. तेव्हा त्या पाण्याला मला सुगंध आला. मी त्यांना म्हटले, हे महाराजांच्या आंघोळीचे पाणी आहे का? तेव्हा ते म्हणाले, तुला काय करायचं, तू पी फक्त. मी 4-5 घोट पाणी पिऊन ती बाटली परत त्यांना द्यायला लागले. तर ते गृहस्थ मला म्हणाले, मला नको देऊ, ती तुझ्यासाठी आणली आहे आणि अजून एक द्यायचे आहे, तू इथून जाऊ नको बरं का. असं म्हणून ते बाहेर गेले आणि परत आले. येताना एक छोटं स्तोत्र घेऊन आले आणि ते मला दिलं. आणि आश्चर्य म्हणजे जो अभंग मी 24 तास म्हटला तेच पान काढून त्यांनी माझ्या हातात दिले. मी तर इतकी भारावून गेले की काय होतंय हे मला सुचतच नव्हते. खरोखर त्या दिवशी मला प्रत्यक्ष महाराज भेटले असं मला वाटतं. आणि घरी आल्यावर हळूहळू माझी तब्येत बरी होत गेली. त्यानंतर महाराजांनी मला इतकं दिलं की काय आणि कसं वर्णन करू. माझी प्रतिभा प्रचंड जागृत झाली आणि आजपर्यंत मी मागे फिरून बघितलेही नाही.
हे आणि असे बरेच प्रसंग आयुष्यात महाराजांनी आणले की अशा प्रसंगांना तोंड देणं अवघड होतं, पण महाराजांनी त्या क्षणी मानसिक शारीरिक आधार दिला आणि मनातली भक्ती क्षणोक्षणी वाढवतच गेले. आता एकच इच्छा आहे, महाराजांची आठवण, त्यांचं स्मरण शेवटपर्यंत राहावं आणि माझ्याकडून त्यांनी सेवा करवून घ्यावी. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.